शांती. आज 11/9/2022ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 8/4/1992. शीर्षक आहे ब्रह्मा बाबांवरील प्रेमाची निशाणी आहे अव्यक्त फरिश्ता बनणे. आज बेहदचे बाबा आपल्या आदी श्रेष्ठ डायरेक्ट रचनेला पाहत आहेत. ब्राह्मण आत्मे डायरेक्ट शिववंशी ब्रह्मा कुमार आणि कुमारी आहात. ब्राह्मण आत्मे आदिदेव यांची आदी रचना आहात. म्हणून कल्पवृक्षामध्ये ब्राह्मण फाउंडेशन अर्थात मुळामध्ये दाखविले आहे. आपले स्थान पाहिले आहे ना? तर वृक्षामध्ये तुम्ही आदी रचना बीजाच्या समीप मुळापाशी दाखवले गेले आहात, म्हणून डायरेक्ट रचना आहात. अन्य आत्मे डायरेक्ट मातपिता अर्थात शिवबाबा आणि ब्रह्मा माता अर्थात डायरेक्ट परमात्मा रचना नाहीत. तुम्ही डायरेक्ट माता पित्याची रचना आहात. फरक आहे ना? तुम्ही आदी रचना आणि अन्य धर्म आत्म्यांची रचना यामध्ये फरक आहे. तुम्ही परमात्म रचना आपल्या रचता मात पिता दोघांना चांगल्या रीतीने जाणता. अन्य धर्मांचे आत्मे तुम्हा बुंध्यातून निघाले आहेत. तुम्ही मूळ सुद्धा आहात आणि बुंधात देखील आहात. ब्राह्मण रूपामध्ये वृक्षाच्या मुळामध्ये आहात आणि देवता रूपामध्ये वृक्षाच्या बुंध्यामध्ये आहात. इतर सर्व धर्म तुमच्या बुंध्यातून निघतात. तर तुम्ही डायरेक्ट रचना आहात. तर तुमचे किती महत्त्व आहे? डायरेक्ट बीजाशी संबंध आहे, त्यांचा इनडायरेक्ट संबंध आहे, तुमचा डायरेक्ट आहे. तुम्ही सर्वजण रुहानी नशेमध्ये म्हणजेच आत्मिक नशेने म्हणाल की आम्ही परमात्म्याची संतान आहोत. ज्याही धर्मांचे आत्मे येतात ते सर्व स्वतःला ख्रिश्चन, बौद्धी, इस्लामी म्हणतात. त्यांना डायरेक्ट शिववंशी किंवा आदिदेव ब्रह्माची रचना म्हणता येणार नाही. क्राइस्ट वंशी ख्रिश्चन म्हणतील आम्ही धर्मपिता क्राइस्टचे ख्रिश्चन आहोत. हेच जाणतात. ते सर्व धर्मपित्यांचे वंशज आहेत. आणि तुम्ही म्हणणार परमात्म्याचे. तर धर्मपिता आणि परमपिता किती अंतर आहे? डबल विदेशी काय समजतात? परमपित्याचे आहात की धर्मपित्याचे आहात? परमपित्याचे अर्थात डायरेक्ट रचना असणे. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये किती अंतर आहे? नशेमध्ये सुद्धा अंतर आहे, तर प्राप्तीमध्ये सुद्धा अंतर आहे. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये देखील इनडायरेक्ट आपल्या इष्टद्वारा बाबांची आठवण करतात. जर कोणी शिवभक्त सुद्धा असेल तर तो सुद्धा शिवशंकर यांना एक मानून आठवण करतात. तर इनडायरेक्ट झाले ना? जाणतात सुद्धा की रामाचा सुद्धा रामेश्वर आहे, परंतु तरीही आठवण रामाचीच करतील. तर भक्ती इनडायरेक्ट झाली ना? कारण भक्त आत्म्यांची रचना सुद्धा नंतरचे आत्मे आहेत. तुम्ही डायरेक्ट परमात्मवंशी आत्मे आहात. द्वापरमध्ये भक्ती करायला सुरुवात करतात तेव्हा ओळखत नसताना देखील पहिल्यांदा शिवबाबांची भक्ती करता. ब्रह्मा, विष्णू, शंकर या सूक्ष्म देवतांची पूजा नंतर सुरू होते, सुरुवातीला नाही. तर अन्य आत्म्यांची रचनासुद्धा इनडायरेक्ट आत्म्यांद्वारे आहे आणि भक्तीमध्ये सुद्धा इनडायरेक्ट भक्ती आहे. तुम्ही डायरेक्ट भक्त आहात, इनडायरेक्ट नाही. अर्थात आरंभालाच शिवाची पूजा करू लागता. तर प्राप्तीमध्येही पहा, तुम्हा डायरेक्ट आत्म्यांना अर्थात डायरेक्ट रचनेला अनेक जन्मांसाठी जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. अन्य आत्म्यांना जीवनमुक्तीचा वारसा इतक्या कालावधीकरिता मिळत नाही. तुमची जीवनमुक्ती अर्धा कल्प चालते आणि अन्य आत्म्यांना जीवनमुक्ती आणि जीवनबंध दोन्हीही अर्ध्या कल्पामध्ये मिळते.
ते सुद्धा द्वापरमध्ये प्रथम येणाऱ्या आत्म्यांना, नंतर येणाऱ्या आत्म्यांना तर थोड्या जन्मांमध्ये दोन्हीची प्राप्ती होते. आणि विशेषता ही आहे की तुमची जीवनमुक्ती अर्थात गोल्डन सिल्वर एज चक्रामध्येही गोल्डन सिल्वर वेळेला प्राप्त होते. तुमचे गोल्डन एज आहे तर युगसुद्धा गोल्डन एजचे आहे. प्रकृतीसुद्धा गोल्डन एज आहे. चक्राला चांगल्या रीतीने जाणताना आणि अन्य आत्म्यांची जेव्हा गोल्डन एज आहे तर युग कॉपर एज किंवा आयरन एज आहे. त्यांची कॉपर एजमध्ये गोल्डन एज आहे आणि तुमची गोल्डन एजमध्ये गोल्डन एज आहे. किती अंतर आहे? तुम्ही सतोप्रधान आहात तर प्रकृतीसुद्धा सतोप्रधान आहे. ते रजोप्रधान प्रकृतीमध्ये सतोप्रधान स्टेजचा अनुभव करतात. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रचना यामध्ये किती अंतर आहे? इतका नशा आहे की आम्ही डायरेक्ट परमात्म रचना आहोत. नेहमी नशा राहतो की कधीकधी नशा चढतो. पर्सेंटेजमध्ये फरक पडत जातो. कधी 100% राहतो तर कधी 50%. परंतु राहायला किती पाहिजे? नेहमी एकरस राहायला पाहिजे ना. तर पाहिजे कधीपर्यंत म्हणत राहणार? नेहमी नशा राहतो असे फलकमध्ये म्हणत नाही. राहायला हवा असे म्हणता. तर संपूर्ण बनणे अर्थात ज्यामध्ये पाहिजे हा शब्द समाप्त व्हायला हवा. सर्वांच्या मुखातून हे निघायला हवे की नेहमी आहे. यासाठी किती वर्ष पाहिजेत? बाबा सुद्धा पाहिजे हे विचारत आहेत. किती वर्ष पाहिजेत? 10 वर्ष पाहिजे की त्यापेक्षा जास्त किंवा कमी पाहिजेत? कारण तपस्या वर्षाची सुरुवात केली, आता तर समाप्तीची वेळ आली. परंतु जेव्हा सुरुवात केली तेव्हा सर्वांनी काय संकल्प केला? संपन्न बनणार हाच विचार केला होता ना. वर्ष तर संपले परंतु तुम्ही संपन्न झालात की होणार आहात? आणखीन किती वर्ष पाहिजे? इतरांना चॅलेंज करता की सेकंदामध्ये मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा घ्या, की असे म्हणता 25 वर्षामध्ये वारसा घ्या. तर 12 महिन्यांमध्ये किती सेकंद, किती दिवस झाले? तर सर्वांनी संपन्न बनले पाहिजे की आता आणखीन वेळ हवा आहे? काय रिझल्ट आहे? किती वर्ष पाहिजे ते तर सांगा. नाही तर दुसरे वर्ष समाप्त झाले तरीही हेच गाणे गात राहाल की आणखी वेळ पाहिजे. हे पाहिजेचे गाणे किती वेळ आहे? गाणे सुद्धा 3 किंवा 5 मिनिटाचे असते ना. तपस्या वर्षामध्ये दृढ संकल्प केला की संकल्प केला? दृढतेची निशाणी आहे सफलता. तर मग या वर्षात अजून फोर्सनी तपस्या पाहिजे ना, की सेवाच करायची आहे? दोन्ही करू शकत नाही का? तुमचे टायटल कर्मयोगी नसून योगी आहे का? तसे पाहिले तर सेवा त्यालाच म्हटले जाते ज्यामध्ये स्व आणि सर्वांची सेवा सामावलेली असेल. दुसऱ्यांची सेवा करणार आणि स्वतःच्या सेवेमध्ये अलबेले म्हणजेच निष्काळजी होऊन जाल तर याला वास्तवामध्ये यथार्थ सेवा म्हणता येणार नाही. सेवेची व्याख्याच आहे सेवेचा मेवा मिळतो. सेवा अर्थात मेवा, फ्रूट म्हणजेच फळ, प्रत्यक्ष फळ. सेवा करा, मेवा खा. जर स्वतःच्या बाबतीत अलबेले बनता तर अशी सेवा मेहनत आहे, खर्च आहे, थकावट असून प्रत्यक्ष फळ, सफलता नाही. पहिली स्वतःला सफलता, त्यासोबत इतरांनाही सफलतेची अनुभूती व्हावी. एकत्र हवे. जर स्वतःला अनुभूती झाली आणि इतरांना नाही झाली तर ती देखील यथार्थ सेवा नाही. आणि जर इतरांना सफलतेची अनुभूती झाली आणि स्वतःला नाही झाली तर ती देखील यथार्थ सेवा नाही. तर सेवेमध्ये सेवा आणि योग दोन्ही एकत्र का राहत नाही? त्याचे कारण काय आहे?
एकाला पाहून दुसरा ढिला होतो, दुसऱ्याला पाहून पहिला ढिला होतो. याचे कारण काय आहे? कारण आहे की सेवेचे प्लॅन म्हणजे योजना तर खूप चांगल्या चांगल्या बनवता, परंतु प्लेन बुद्धी म्हणजे स्वच्छ बुद्धी बनून प्लॅन बनवत नाही. प्लेन बुद्धी अर्थात सेवा करताना निमित्त भाव आणि निर्माण भाव या व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट बुद्धीला स्पर्श करता कामा नये. निर्माण करताना निर्माण स्थितीची कमतरता असते, त्यामुळे निर्माणतेचे कार्य जितके सफल करू पाहता तितके सफल होत नाही. शुभ भावना वा शुभकामनेचे बीजच आहे निमित्त भाव आणि निर्माण भाव. हदचा मान नाही, परंतु निर्माण. म्हणून सेवेचे प्लॅन बनवण्यापूर्वी प्लेन बुद्धी बनविणे अति आवश्यक आहे. नाहीतर प्लेन बुद्धी ऐवजी जर बुद्धीमध्ये इतर अयथार्थ भाव असणारा कचरा मिक्स झाला तर जो सेवेचा प्लॅन बनवता त्यामध्ये सुद्धा रत्ने जडविण्यासोबत कंकड सुद्धा जडविले जातात. रत्न आणि कंकड मिक्स होतात. 9 रत्न जडवाल आणि 1 कंकड मिक्स कराल. कोणत्याही वस्तूमध्ये 9 खरे असतील आणि 1 बनावट असेल तर त्याची व्हॅल्यू काय होणार? घेणाऱ्यांचे सुद्धा आणखीनच संकल्प चालतील की हे 9 सुद्धा खरे आहेत की बनावट आहेत. म्हणून सेवेच्या प्लॅन सोबत पहिले प्लेन बुद्धीचे अटेन्शन ठेवा. जर प्लेन बुद्धी आहे आणि सेवेचा प्लॅन इतका मोठा नसेल सुद्धा तरी सुद्धा प्लेन बुद्धी असणाऱ्यांना नुकसान होणार नाही, ओझे होणार नाही. सेवेचा फायदा कमी आहे, परंतु नुकसान तर म्हणणार नाही ना. मिक्सचर बुद्धी असेल तर नुकसान आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा तपस्या कराल. सेवेमध्ये तर म्हणता की खाली येतो, तर काय करणार? फक्त तपस्या करायची. जेव्हा स्वतः संपन्न बनाल तेव्हा विश्व परिवर्तनाचे कार्य सुद्धा संपन्न होईल. तुम्हा सर्वांच्या संपन्नतेच्या कमतरतेमुळे विश्व परिवर्तनाचे कार्य संपन्न होण्यासाठी थांबले आहे. प्रकृती दासी बनून तुमची सेवा करण्यासाठी वाट पाहत आहे की ब्राह्मण आत्मे ब्राह्मण सो फरिश्ता आणि मग फरिश्ता सो देवता बनतात. तर आपण दिल व जान, सिक व प्रेमाने सेवा करावी, कारण फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही. ब्राह्मणापासून फरिश्ता बनावेच लागेल आणि फरिश्ता याचा अर्थच आहे ज्याचे जुनी दुनिया, जुने संस्कार, जुन्या देहाप्रती कोणत्याही आकर्षणाचे नाते नाही. तिन्हीमध्ये पास झाले पाहिजे, तिन्हीपासून मुक्त. तसेही ड्रामामध्ये पहिल्यांदा मुक्तीचा वारसा आहे, मग जीवनमुक्तीचा. भायामुक्तीधाम शिवाय तुम्ही जीवनमुक्तीमध्ये जाऊ शकत नाही. तर फरिश्ता अर्थात मुक्त आणि मुक्त फरिश्ता तोच जीवनमुक्त देवता बनणार. तर किती % फरिश्ता बनला आहात की ब्राह्मण बनण्यातच खुश आहात? फरिश्ता बनणे अर्थात अव्यक्त फरिश्ता स्वरूप ब्रह्मा बाबांवर प्रेम करणे. ज्यांचे फरिश्ता स्थितीवर प्रेम नसेल तर ब्रह्मा बाबा हे मानणार नाहीत की माझ्यावर प्रेम आहे. प्रेमाचा अर्थच आहे समान बनणे. ब्रह्मा बाबा फरिश्ता आहेत ना. फरिश्ता बनून तुम्हा सर्वांना फरिश्ता बनविण्यासाठी फरिश्त्यांच्या दुनियेमध्ये थांबले आहेत. फक्त मुखाने म्हणू नका की बाबांवर खूप प्रेम आहे. किती वर्णन करू? परंतु ब्रह्मा बाबा फक्त बोलल्याने खुश होणार नाहीत, बनल्यावर होतील. बोलणारे तर भक्त सुद्धा खूप आहेत. किती प्रेमाने गाणी गातात,
इतकी प्रेमाने गाणी गातात जी अनेकांना हसवतात सुद्धा तर रडवतात देखील. ते सर्व आहेत बोलणारे आणि तुम्ही आहात बनणारे. जर फक्त बोलत राहता तर समजा अजूनही भक्तीचा अंश राहिला आहे. ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा म्हणता येणार नाही, परंतु भक्त योगी आत्मा म्हणणार. आता काय करणार? काही नवीनता दाखवाल की जसे या वर्षी केले तेच करणार? अशीही वेळ येईल की बापदादा त्यांनाच भेटतील जे करणारे आहेत, जे बनणारे आहेत, फक्त बोलणारे नाहीत. आता तर सर्वांना येण्यासाठी मोकळीक दिली आहे. भावनावाले सुद्धा चला, ज्ञानी तू, योगी तू आत्मा सुद्धा चला, परंतु समय परिवर्तन होणारच आहे. म्हणून स्वतःवर अजून 10 पटीने अंडरलाईन करून परिवर्तित होऊन दाखवा. मग बाप दादांना उल्हना म्हणजेच दोष देऊ नका की असे कसे होऊ शकते, असे का केले. तुम्ही पुरुषार्थामध्ये जर स्ट्रिक्ट होत नसाल तर बाप दादांना स्ट्रिक्ट व्हावेच लागेल. आता तर बाबांच्या प्रेम स्वरूपामुळे चालत आहात, पालना होत आहे, परंतु सद्गुरूचे रूप धर्मराजाचे नाही. सद्गुरु की आज्ञा सिर माथे पर असे गायले गेले आहे. आता तर बाप दादा गोड मुलांनो, प्रिय मुलांनो असे म्हणत चालवत आहेत. जर प्रेम आहे, भेटण्याची ओढ आहे, तर समान बनून भेटा. महान अंतर ठेवून भेटू नका. समान बनून भेटण्यात खूप मजा आहे. ही मजा काही वेगळीच आहे. अच्छा, बाबांना भेटलात, दृष्टी घेतलीत, आपल्या स्थानावर गेलात, मग पुन्हा कुठली कमजोरी आली, शक्ती मिळाली आणि त्याचा उपयोग केलात. 1-2दा विजयी झालात, पुन्हा कमजोर बनलात, तर हे तुमच्या प्रकारचे भेटणे झाले. परंतु यथार्थ प्रेम, यथार्थ मिलन यापेक्षाही खूप उच्च आहे, खूप खूप मोहक आहे. त्याचा अनुभव करा. समजले? सद्गुरूची कोणी आज्ञा मानली नाही तरी सद्गुरू आहे ना. बाबांसमोर तर मुलांचे नखरे, लाड, कोड चालतात. जर बाबांवर खरे प्रेम आहे तर यावर्षी फरिश्ता समान बनून दाखवा. आता इतके सर्वजण भेटायला आले आहात, खूप छान आहे, परंतु आणखी चांगल्यात चांगले करायचे आहे. प्रेम करणे आणि प्रेम निभवणे यामध्ये अंतर आहे. करणारे सर्वजण आहात. जर प्रेम नसते तर इतके सर्वजण का आले असते? परंतु करणे आणि निभवणे यात अंतर येते. प्रेम करणारे अनेक असतात आणि निभविणारे किती असतात, तर तुम्ही निभवणारे आहात. निभवणारे कधी पाहिजे म्हणणार नाहीत. प्रॅक्टिकलमध्ये आहेत, फक्त मुखाने बोलणारे नाही. सांगितले आहे ना की तपस्येच्या चार्टमध्ये सुद्धा स्वतःला मार्क्स, सर्टिफिकेट देणारे बरेच आहेत, परंतु सर्वांच्या संतुष्टतेचे सर्टिफिकेट कोणाकोणालाच प्राप्त होते. चार्ट ठेवणारे सुद्धा भरपूर निघाले. स्वतःला चांगल्यातले चांगले सर्टिफिकेट देणारे देखील खूप निघाले, परंतु खूप नाहीत असे काही जणच आहेत. दुसऱ्या नंबरचे खूप आहेत, परंतु सर्वांच्या मुखातून हे निघाले पाहिजे की हो, हे नंबर 1 आहेत. सर्वांच्या हृदयातून हे आशीर्वादांचे सर्टिफिकेट मिळावे, त्याला म्हणणार नंबर 1. बरीच मुले म्हणतात की आम्ही तर ठीक आहोत, परंतु काही आत्म्यांचा आमच्याशी काही कडा हिशोब आहे. त्यामुळे त्यांना कितीही संतुष्ट केले तरी ते संतुष्टच होत नाहीत. बाबांनी पूर्वी देखील सांगितले होते की जर असा कोणता कडा हिशोब असेल तरीही कमीत कमी 95% सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. 5% कडा हिशोब असेल तो सुद्धा माफ आहे.
परंतु 95% हृदयापासून आशीर्वाद देणारे असतील. काही जण असेही म्हणतात की सर्वांपासून संतुष्ट आहे कोण? असा तर एक सुद्धा दिसत नाही. मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा विचार करतात की यांच्यावर सुद्धा नाराज आहेत आणि मग आमच्यावर झाले तर काय मोठी गोष्ट आहे. परंतु त्यांच्यावर 95% हृदयापासून राजी म्हणजेच संतुष्ट आहेत. मोठ्यांची गोष्ट वेगळी आहे. मोठ्यांना जज बनावे लागते. त्यामुळे दोघांपैकी एकाला हो म्हटले तर तो म्हणेल खूप चांगले आहेत आणि ज्याला नाही म्हटले तो म्हणेल हे सुद्धा चांगले नाहीत. तर जज एकाला हो म्हणेल की दोघांना? तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु हृदयापासून तपस्या, हृदयापासून प्रेम, निमित्त भाव, शुभ भाव, ते सर्टिफिकेट समोर पहा. याची कॉपी करू नका की मोठ्यांवरही संतुष्ट नाहीत, मग आम्ही तर पास होऊन जाऊ, असा विचार करू नका. 95% जर संतुष्ट आहेत तर नंबर मिळून जाईल. समजले? अच्छा. चोहो बाजूंच्या आदी पित्याची आदी रचना, डायरेक्ट रचना, श्रेष्ठ आत्मे, सर्व जीवनमुक्तीचा वारसा, अनेक जन्म प्राप्त करणारे आत्मे, सर्व ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देव आत्मा बनणारे अधिकारी आत्मे, नेहमी प्लेन बुद्धी ठेवून सेवेच्या प्लॅनमध्ये सफलता प्राप्त करणारे आत्मे, बाबांशी खरा स्नेह, खरे प्रेम निभवणाऱ्या सर्व समीप आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे कंट्रोलिंग पॉवरद्वारे तुफानालाही तोहफा बनविणारे यथार्थ योगी भव. कंट्रोलिंग पॉवरद्वारे तुफानालाही तोहफा बनविणारे यथार्थ योगी भव. विश्लेषण आहे, यथार्थ किंवा खरा योगी तो आहे जो आपल्या बुद्धीला 1 सेकंदामध्ये जिथे आणि जेव्हा लावू इच्छितो तिथे लावू शकेल. परिस्थिती हलचलवाली असो, वायुमंडळ तमोगुणी असो, माया आपले बनविण्याचा प्रयत्न करत असेल तरीही सेकंदात एकाग्र होणे ही आहे आठवणीची शक्ती. कितीही व्यर्थ संकल्पांचे तुफान असो, परंतु सेकंदात तुफान पुढे जाण्यासाठी तोहफा बनून जावा अशी कंट्रोलिंग पॉवर हवी. अशी शक्तिशाली आत्मा कधी असा संकल्प करणार नाही की इच्छा तर नसते परंतु होऊन जाते. आजचे स्लोगन आहे, योगयुक्त आणि युक्तियुक्त कर्म करणारेच विघ्नप्रूफ बनू शकतात. योगयुक्त आणि युक्तियुक्त कर्म करणारेच विघ्नप्रूफ बनू शकतात. अच्छा. ओम शांती.